नमस्कार. आज आपण एक चायनीज पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे. त्याचबरोबर आपण हा हॉटेलमध्ये जाऊन नेहमीच खातो आणि चवीलाही तो सर्वांच्याच आवडीचा असा आहे. तर हा पदार्थ आहे फ्राईड राईस. तर हा पदार्थ बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ शिजवण्यासाठी सुरुवातीला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मस्त अशी छान उकळी काढून 90% ते 95% पूर्ण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तांदूळ चिटकू नये किंवा भात चिकट होऊ नये म्हणून 2 चमचे तेल घालायचं आहे. उकळीमध्येच तेल घालायचं आहे म्हणजे अगदी भात व्यवस्थित शिजला जातो. अशा प्रकारे 2 ते 3 उकळ्यांमध्ये भात अगदी मोकळा फडफडीत शिजतो आणि भात शिजवताना 90% भात शिजवायचा आहे. पूर्ण असा गिचका याचा करायचा नाही आहे. त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात हा भात शिजतो. त्यानंतर आपल्याला हा भात गाळून घ्यायचा आहे. पाणी आणि भात वेगळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने तुम्ही पाणी आणि भात व्यवस्थित वेगळा करून घ्या आणि गॅस बंद केल्या लगेच ही प्रोसेस करायची आहे. त्यासाठी जास्त वेळ थांबायचं नाही आहे. त्यानंतर लगेच आपल्याला या भातावरती थंड पाणी ओतायचं आहे, कारण की भात गरम असतो त्यामुळे आणखी थोडा शिजेल आणि पाणी ओतल्यामुळे तो लगेच त्या ठिकाणी त्याची कुकिंग प्रोसेस बंद होईल. त्यानंतर या ठिकाणी या भाज्या घेतलेल्या आहेत: गाजर, फ्लावर, कोबी, ढोबळी मिरची, त्यानंतर ग्रीन पीस, त्यानंतर या ठिकाणी हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण आता हा फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया. ही प्रोसेस थोड्याशा मोठ्या गॅसवरतीच करायची आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यात आलं आणि लसणाचे तुकडे घालायचे आहेत. हिरवी मिरची मधनं कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे. त्यानंतर कांदा चिरलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे मी या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत ते या ठिकाणी घालायचे आहेत. थोड्याशा मोठ्या गॅसवरती कांदा व्यवस्थित परतायचा आहे. कांद्यामधील पाणी निघेल इतपत कांदा छान परतायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत आणि वाफेवरतीच भाज्या शिजवायच्या आहेत. तर सुरुवातीला मी गाजर आणि फ्लावर घालणार आहे. या भाज्या बारीक चिरून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. भाज्या घालून झाल्यानंतर त्याही भाज्या तेलावरती व्यवस्थित परतायच्या आहेत. गॅस मोठाच ठेवायचा आहे, एकदम बारीक असा गॅस करायचा नाही. त्यानंतर भाजीला लागेल इतपत यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण की भात शिजवताना मीठ अगोदर घातलेलं आहे. आणि ग्रीन पीस घालून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व भाज्या घालून मिक्स करून झाकण ठेवून या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये शिजण्यासाठी पाणी वगैरे घालायचं नाही आहे. वाफेवर या भाज्या शिजवायच्या आहेत. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे आणि वाफेवरती या भाज्या अगदी 7 ते 8 मिनिटात शिजतात. गॅस थोडासा कमी करायचा आहे जेणेकरून भाजी करपणार नाही. आणि आपण या ठिकाणी ढोबळी मिरची आणि कोबी शेवट ठेवला होता, कारण की ढोबळी मिरची आणि कोबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बाकीच्या भाज्या शिजल्यानंतर आपण यामध्ये ढोबळी मिरची आणि कोबी घालणार आहोत आणि तेही व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. गॅस या ठिकाणी मोठाच ठेवलेला आहे. भाज्यांमधील पूर्ण पाणी निघून जाईन इतपत भाज्या परतायच्या आहेत आणि पुन्हा आपण थोडंसं झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवणार आहोत, जेणेकरून भाजीला कच्चेपणा असा राहणार नाही. कोबी आणि ढोबळी पटकन शिजली जाते. त्याचबरोबर गाजर आणि बाकीचे फ्लावर, वाटाणा ह्या भाज्या व्यवस्थित छान मऊ आणि क्रंची अशा झालेल्या आहेत. त्यातील बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि भाज्या व्यवस्थित छान तेलामध्ये कोरड्या झालेल्या आहेत आणि क्रंचीही झालेल्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये सॉसेस घालणार आहोत. तर सर्वात अगोदर मी ग्रीन चिली सॉस घालत आहे, त्यानंतर रेड चिली सॉस घालत आहे, त्याचबरोबर सोया सॉस घालायचा आहे. 2 ते 3 चमचे सोया सॉस. हे सर्व सॉस आवडीप्रमाणे घाला, कमी जास्त झाले तरीही चालतील, फक्त सोया सॉस थोडासा कमी घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे फ्राईड राईस मसाला
याचं पॅकेट आहे ते मी घातलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कंपनीचा फ्राईड राईस मसाला वापरू शकता। त्याचबरोबर त्यानंतर मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं तिखटपणे येण्यासाठी आणि चव येण्यासाठी। त्यानंतर अगदी 2 चमचे व्हिनेगर घातलेला आहे। व्हिनेगरनेही फ्राईड राईसची चव आणखीन जास्त वाढते, छान होते। अशा पद्धतीने सॉसेस भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शिजलेला राईस यामध्ये घालायचा आहे। राईस घातल्यानंतर हे आपल्याला हलक्या हाताने हलवायचं आहे, जेणेकरून भाताचे जे शीतं असतात ते तुटणार नाहीत आणि व्यवस्थित परतली जातील। भात छान या भाज्यांमध्ये गरम करून घ्यायचा आहे। या स्टेजला गॅस थोडासा कमी करायचा आहे। सॉसेस आणि भाज्यांमध्ये भात छान मिक्स झाल्यावर पुन्हा गॅस आपल्याला हाय हीटवर करायचा आहे। अशा पद्धतीने बऱ्यापैकी भाज्यांमध्ये राईस मिक्स झालेला आहे आणि छान गरमही झालेला आहे। थोडासा मोठा गॅस करून मी गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घाला आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कांद्याची पात बारीक चिरून यामध्ये घाला। कांद्याच्या पातीनेही टेस्ट एकदम मस्त अशी लागते, पण यावेळेस माझ्याकडे कांद्याची पात अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी कांद्याची पात घातलेली नाही। अशा प्रकारे आपला फ्राईड राईस तयार आहे। कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा